प्रहार पक्षाच्या वतीने गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात तिरोडा तालुका परिसरातील 14 मागण्यांना धरून निवेदन देण्यासाठी आले। मात्र त्यांनी दिले होते त्या 14 मागण्या कागदावर लिहून त्या आपल्या अंगावर चिकटवून चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होऊन स्मरणपत्र सादर केले। या अनोख्या पद्धतीने स्मरणपत्र दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेचा विषय ठरला आहे। तर प्रहार पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने निवेदन दिल्याने चर्चा होत आहे। आज शॉर्ट टर्म मेमरी असलेल्या प्रशासनाला, विसरबोळ्या प्रशासनाला जागा करण्यासाठी आज आम्ही इथं गजनी बनून आज निवेदन सादर केलं, स्मरणपत्र सादर केलं। कारण की 13 तारखेला, मागच्या महिन्याच्या 13 तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं। त्या निवेदनामध्ये अजूनही अद्यापही कुठलीही ॲक्शन घेतली नाही प्रशासनाने आणि कुठल्याही विभागाकडून पत्रव्यवहार झालेला नाही। त्याच्यासाठी आज आम्ही 19 तारखेला आम्ही गजनी आंदोलन म्हणून इथं लक्षवेधी आंदोलन जिल्हा प्रशासनाला आम्ही जागा करण्यासाठी आज निवेदन देत आहोत। ह्या मागण्या एकदम रास्त होत्या। पहिली मागणी म्हणजे इथं मुंडीगोड्याला इथं ग्रामीण रुग्णालयाची मागणी होती आणि ती एकदम अतिशय महत्त्वाची मागणी होती। त्याचबरोबर पोलीस ठाण्याची मागणी होती, पण अद्यापही कुठल्याही प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। देन आफ्टर एक महत्त्वाचा विषय होता रेल्वेचा। नागपूर गोंदिया ते इतवारीपर्यंत जे मेमो चालायची दुपारची, ती अद्याप कितीदा कोरोना काळापासून ती बंद आहे आणि आजपर्यंत बऱ्याच सर्वसामान्यांना फटका त्याचा बसत आहे। त्याच्यानंतर एक महत्त्वाचा विषय जागृती नावाजलेली जागृती पतसंस्था आहे, त्याचा एवढा घोळ झाला होता। आज तर जे खातेधारक आहेत किंवा ते जे कर्ज घेतलेले जे आहेत गृहस्थ, त्यांच्याकडून जबरदस्तीने त्यांच्याकडून वसुली केली जाते। अजून DDR याने कुठलाही लक्ष दिलं नाही आणि खऱ्या अर्थानं आज उपसा सिंचनाचे काही विषय होते। उपसा सिंचनाचे कवलेवाडा ते सालेबर्डीपर्यंत आम्हाला पाईपलाईनची मागणी होती, तरी पण तिथल्या ऑफिसमधून कुठलाही पत्रव्यवहार झालेला नाही। आणि महत्त्वाचं आज बऱ्याच मागण्या 14 मागण्या संदर्भामध्ये आज आम्ही जिल्हा लेवलच्या ज्या आरोग्याच्या संदर्भातले विषय होते, सर्पदंशाने मृत पावलेल्या त्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अँटीवेनम स्नेक बाईट अँटीवेनमची व्यवस्था केलेली आहे। पण अशी आमची मागणी आहे की 258 जसे गोंदिया जिल्ह्यामध्ये उपकेंद्र आहेत, त्यांना त्या उपकेंद्रामध्ये अँटीवेनमची व्यवस्था करून देण्यात यावी। त्याचबरोबर ज्या पद्धतीनं प्रशासन चालायला पाहिजे, आरोग्य विभाग चालायला पाहिजे, त्या पद्धतीनं चालत नाही आहे। बस आमची एकच मागणी होती की त्या प्रशासनाला एकदम काटेकोरपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने जर चालवण्यात यावा, जेणेकरून सर्वसामान्यांना एक वेगळं न्याय मिळावा, वेगळं एक व्यवस्था मिळावी आणि जो शासन जो खर्च करतो आहे तो खरंच त्या पैशाचा वापर चांगल्या पद्धतीने होऊ शकेल। आणि महत्त्वाचं दुसऱ्या गोष्टी बऱ्याच ह्या मागण्या 14 मागण्या होत्या। आम्हाला प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही तातडीनं ॲक्शन घ्या, नाही तर प्रहार एवढं तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। कारण की हा आमचे स्मरणपत्र होतं आणि या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी आज आम्हाला गजनी बनावं लागलं। इथपर्यंत आज गेंड्याची कातडी ज्या प्रशासनाची आहे ते आम्हाला एकच सांगणं आहे की तातडीनं तुम्ही किमान मीटिंग तरी लावून द्या, नाहीतर एक पत्रव्यवहार तरी करा। नाहीतर आमच्या प्रहारच्या वतीनं वंदनीय बच्चूभाऊ कडूने शब्द दिला की मी या आंदोलनाला उपस्थित राहणार आहे आणि जर तुम्ही याच्यावर घ्यावा आणि लवकर अति तातडीनं याच्यावर ॲक्शन घ्यावी, अन्यथा प्रहारच्या वतीनं एकदम अति तीव्र आंदोलन केल्या जाईल। आम्हाला प्राण गेला तरी चालेल, सर्वसामान्य जनतेला न्याय। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।